मुलांचा स्कूल टिफिन असो, संध्याकाळची छोटी मोठी भूक असो, आपण झटपट असं हा नाश्ता, आपल्याला नाश्त्याला काही बनवायला नसेल तरी आपण हा साधा सोपा इझिली आपल्या घरी बटाटे असतातच त्याच्यापासून अशी सँडविच भाजी आपण घरी बनवून एकदम टेस्टी असं सगळ्यांना आवडणारा आणि पटकन बनणारा फास्ट नाश्ताचा आपण करू शकतो हा टोस्ट सँडविच. आपल्याला टिफिनसाठी काही नसेल त्यावेळेस आपण हे अशा प्रकारे सँडविच बनवू शकतो. आणि काही वेळेस भाज्या असतात मुलांना आवडत नसतात, त्यासुद्धा आपण सँडविचमध्ये घालू अशा प्रकारे छान सँडविच टेस्टी असं मुलांना कळू पण शकणार नाही इतकं छान टेस्टी अशी आपण भाज्या न खाणारे सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 2 बटाटे ते उकळून घेते, पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी न घालता सुद्धा आपण मोठे बटाटे असल्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कच्चे राहू नयेत ते. कुकरला फास्ट बटाटे उकळून घेता येतात त्यामुळे मी कुकरलाच उकडवते, 10 मिनटातच पटकन शिजतात. आणि सँडविचसाठी मी इथे इलेक्ट्रिकल टोस्टर यूज करते. तुमच्याकडे गॅसवरती फ्राय करण्याचं टोस्टर जरी असेल तरी त्याच्यामध्ये सँडविच होतं. आणि तोसुद्धा सँडविच टोस्टर नसेल तर आपण तव्यामध्ये सुद्धा हे सँडविच फ्राय करू शकतो. इथे मी 4-5 कांदे घेतलेले आहेत. जितका बटाटा आहे तितकेच कांदेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते चांगले असे कट करून घ्यायचे आहेत लांब लांब अशी. सँडविचसाठी लांब कांदाचा हा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. लांब कांदाचा हा सँडविचला चांगला लागतो, त्यामुळे मी पातळ असे काप केलेले आहेत जेणेकरून पटकन असा फ्राय व्हावा कांदा, म्हणून मी असे लांब काप केलेले आहेत. सर्व कांदा हे 4-5 मी असेच काप करून घेतलेले आणि पॅनमध्ये अगदी 2-2.5 पळी होईल एवढं मी तेल घेऊन चांगला कांदा खरपूस असा फ्राय करून घेणार आहे. चांगला कच्चा असा ठेवायचा नाही आहे, आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि आता इथं मी फक्त बटाटेच उकडून घेतलेले आहेत झटपट होण्यासाठी. बाकी इतर कोणते शिमला मिरच्या असेल तरी चालतो, दोडका, आपल्याला कुठल्या भाज्या असतील त्या घालाव्यासे वाटतात त्या आपण ह्याच्यामध्ये घालून चांगल्या फ्राय करून शिजवून कशाही आपण सँडविचमध्ये घालू शकतो. एकदम टेस्टी आणि छान असे सँडविच बनतात. आणि पाहू शकता एकदम ब्राउनिश असा कांदा चांगला खरपूस फ्राय झालेला आहे, एकदम टेस्ट असे छान येते, त्यामुळे मी खरपूसच असं भाजलेला आहे. आणि याच्यामध्ये बटाटा जो 2 उकडलेले बटाटे घातलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि लाल तिखट आपल्याला मिक्स करायचं आहे. एक अगदी 2 चमचे मी लाल तिखट घालणार आहे आणि चवीनुसार मीठ. बाकी तर काही घालावं लागत नाही आपल्याला फोडणीसाठी. कढीपत्ता, मोहरी वगैरे मी काही घातलेलं नाही याच्यामध्ये, फक्त मीठ आणि चटणी एवढंच एकदम मी घातलेलं आहे. आणि एकदम छान टेस्टी अशी आपण जे भाजी तयार करणार आहोत सँडविचची एकदम टेस्टी अशी ही बनते. इथे थोडासाच गरम मसाला एकदम अर्धा चमचा होईल एवढं ॲड करायचं आहे, एक थोडंसं टेस्टसाठी म्हणून. नाही घातला तरी चालेल, तरीसुद्धा छान अशी टेस्टी अशी सँडविच भाजी ही बनते. नाही घातले तरी चालतात गरम मसाला. आणि ही भाजी तयार झाल्यानंतर मी इथे तूप हे ब्रेडच्या स्लाईसना लावून घेणार आहे. आणि स्लाईसना लावताना आपल्याला तूप हे एकाच साईडला लावायचं आहे आणि दुसरी साईड ही भाजी आपण त्याच्यावरती लावून घेणार आहोत. त्यामुळे एकाच साईडला प्रत्येक साईडना एकाच साईडला ज्या फ्राय करायची आहे बाजू त्या साईडला मी असं तूप लावून घेणार आहे. आणि सर्व स्लाईस मी या अशाच एका साईडलाच तूप लावून घेतलेल्या आहेत. मी छोटा साईजचाच सँडविच ब्रेड घेतलेला आहे, कारण मोठ्या स्लाईस असतील सँडविच तर ते सँडविच मेकरमधून बाहेर येतात, त्यामुळे मी छोटा साईजच यूज करते नेहमी, नाहीतर थोडे काट असे बाहेर येतात. त्यामुळे ह्या अशा प्रकारे व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजी भरून आपण सँडविच मेकरमध्ये चांगलं व्यवस्थित बसवता येतात. आणि हे एका साईडलाच मी एका ब्रेडच्या स्लाईसला लावून घेणार आहे. आणि आपली तूप जे लावलेली आहे ती बाहेरच्या साईडला आपण अशी ठेवायची आहे स्लाईस ती. आणि दोन्ही पण मी 2 असे एका वेळी मी तयार करून घेतलेले आहेत. टोस्टरमध्ये 2 ॲट अ टाईम टोस्टर होतात, त्यामुळे मी 2च घेतलेले आहेत. आणि आता ह्या टोस्टरला ऑलरेडी मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि ह्या स्लाईस अशा दोन्ही सँडविच ठेवून घेतलेले आहेत. आणि आपल्याला इथे ऑरेंज लाईट लागलेली दिसते आणि ती ऑरेंजची ग्रीन लाईट झाली की आपलं टोस्ट चांगले परफेक्ट असे फ्राय झालेले आहेत असं कळतं इलेक्ट्रिकल टोस्टर असल्यामुळे.
आणि आता पाहू शकता एकदम चांगले असे खरपूस भाजलेले आहेत एकसारखे. मी तूप भरपूर असे लावलेलं व्यवस्थित, त्यामुळे हे स्लाईस अगदी व्यवस्थित असे खरपूस भाजलेले आहेत आणि चांगले टेस्टी होतात खरपूस असे भाजल्यामुळे. गॅसवरती आपण टोस्टर ठेवून पण असेच प्रकारे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आपण मध्ये मध्ये बघायचं आहे आपण चांगले फ्राय झालेत काय. नाश्त्यासाठी काही नसेल तर आपण असं कमी सामानामध्ये आपण खूप भरपूर पोट भरून असा नाश्ता आपण घरी बनवू शकतो संध्याकाळच्या वेळेस मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. आणि तो पण सर्वांना धन्यवाद.